पुणे पोलीस दलामध्ये रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले आणि लग्नासाठी मुलगी मिळवण्याची एक वेगळीच शक्कल या पठ्ठ्याने लढवली। पुण्याच्या नरे परिसरातील ऋषिकेश राजू जाधव वय वर्ष 26 या मुलाने चक्क लग्न ठरत नव्हतं म्हणून एक शक्कल लढवली। सरळ पोलीस झाल्याच्या अभिनंदनाचे चौकात स्वतःचेच पोस्टर स्वतः लावले आणि स्वतःचेच सत्कार पण स्वतःच करून घेतले। ही वेळ त्याच्यावरती का आली सांगते तर नरे परिसरातील रहिवासी असलेला ऋषिकेश राजू जाधव हा तरुण बेरोजगार होता। त्याच्याकडे काहीच काम नव्हतं आणि त्याचं लग्नही जमत नव्हतं आणि सोबतच तो एका घटस्फोटित महिलेच्या प्रेमात होता अशी चर्चा सुद्धा सर्वत्र रंगलेली आहे। म्हणूनच समाजात चर्चा घडवून आणण्यासाठी आणि समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्याचबरोबर मुलीकडील मंडळींवरती प्रभाव पाडण्यासाठी त्याने आपण पुणे पोलीस दलात भरती झाल्याचा बनाव रचला। इतकेच नाही तर त्याने स्वतःचे फोटो वापरून पुणे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन असे मोठे फ्लेक्स क्रिकेटवाडी परिसरातील चौकात लावले। त्यामुळे परिसरात तरुणाची चर्चा झाली। लोक त्याच्या घरी सत्कार करण्यासाठी येऊ लागले। गुलालाची उधळण देखील झाली। फक्त काय ती मिरवणूक तेवढी बाकी होती आणि त्याच्या आईचं पण स्वप्नच होतं की आपला मुलगा पोलीस व्हावा। पण मध्ये आली त्याची उंची भरतीच्या नियमात बसत नव्हती, त्यामुळे तो प्रयत्न करूनही पोलीस होत नव्हता। म्हणून काय पठ्ठ्याने सरळ शक्कल लढवली आणि जागोजागी पोस्टर लावले, पण तेही चुकीच्या वेळी झालं। याचं कारण असं की पुणे पोलिसांची सध्या अनधिकृत होर्डिंग्स विरोधात मोहीम सुरू आहे आणि तेवढ्यातच पोलीस आयुक्त संभाजी कदम यांच्या पथकाला हा संशयास्पद बॅनर दिसला। पोलिसांनी या निवडीबद्दल अधिकृत माहिती तपासल्यानंतर ऋषिकेशनं पोलीस भरती प्रक्रियेत सहभागच घेतला नसल्याचं उघड झालं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केवळ लग्नासाठी हा खटाटोप केल्याची कबूल दिली। नरी पोलिसांनी या प्रकरणी ऋषिकेश जाधव या तरुणावरती गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रेमात आणि लग्नात घाईघाईत माणूस काय करेल याचा भरोसा नाहीये। ऋषिकेशची फिल्मी आयडिया त्याला चांगलीच महागात पडलीये। आईचं स्वप्न आणि लग्नाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने निवडलेला हा शॉर्टकट आता त्याला थेट तुरुंगात घेऊन गेलेला आहे। अनधिकृत होर्डिंग्स वरील कारवाईमुळे या तरुणाचा खोटारडेपणा आता उघडकीस आलेला आहे। अन्यथा आणखीन किती काळ त्याने हा बनाव रचला असता सांगता येत नाही। समाजात खोटा रुबाब झाडणाऱ्या अशा बनावट अधिकाऱ्यांपासून प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे। सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची।